हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. रोहित जेव्हा देवकडे पाहतो तेव्हा तो थक्क होऊन जातो, कारण देवच्या चेहऱ्याचा रंग पांढरट पडलेला असतो आणि त्याच्या डोळ्यात असह्य वेदना स्पष्ट दिसत असतात. हा तोच देव होता ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि थंडपणा दिसायचा, पण आज तो पूर्णपणे बदललेला वाटत होता. रोहित हळूहळू देवजवळ जातो, त्याला धरून जवळच्या खुर्चीवर बसवतो आणि पटकन पाण्याची बाटली आणून त्याला पाणी देतो. मग तो देवला विचारतो, काय झालं? पण देव काहीच बोलत नाही. तो फक्त रोहितच्या गळ्यात पडून रडू लागतो. देवला अशा अवस्थेत पाहून रोहित घाबरतो. काहीतरी मोठं घडलं असावं असं त्याला वाटतं. तो देवच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने देव शांत होतो आणि काहीतरी सांगायला लागतो, जे ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते. इतक्यात एक नर्स येते आणि सांगते, सर, तुमच्या आईला शुद्ध आली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. हे ऐकताच देव धावत आपल्या आईच्या रूमकडे जातो. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून तो घाबरतो. त्याची आई बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते. देवच्या तोंडून कसंबसं एक शब्द बाहेर पडतो, आई. तो आवाज ऐकताच त्याची आई थांबते. हा आवाज ती ओळखते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती हळूच म्हणते, देव. आईच्या तोंडून आपलं नाव ऐकून देवच्या मनाला जणू गोडवा मिळतो. तो हळूहळू पुढे जातो आणि आईला घट्ट मिठी मारतो. आई ही त्याच्या पाठीवर हात ठेवते. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. हे दृश्य पाहून रोहितच्या डोळ्यात पाणी येतं. थोड्या वेळाने देवची आई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, नको रडूस माझ्या मुला, बघ तुझी आई तुझ्या जवळ आहे. आईचं बोलणं ऐकून देव हळूहळू शांत होतो. मग आई त्याचा हात धरून त्याला आपल्या बाजूला बसवते आणि त्याचे अश्रू पुसते. देवही आईचे अश्रू पुसतो आणि विचारतो, आई, तुम्ही शिमल्यात काय करत आहात? आई उलट त्यालाच विचारते, देव, तू इतकी वर्ष कुठे होतास? मी तुझ्या मामाला आणि नानांना सांगितलं होतं की तुला शोधून आणा. त्या रात्री नेमकं काय झालं होतं? देव काहीच बोलत नाही. तो फक्त आईला मिठी मारून शांत बसतो. मग तो म्हणतो, आई, बाकी सगळं आपण घरी जाऊन बोलू. तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, चला आपण निघूया. आई घाबरत म्हणते, देव, जर तुझ्या वडिलांना कळलं तर? मला खूप भीती वाटते. आणि त्यानंतर हे ऐकून देवला खूप राग येतो, पण तो काही बोलत नाही. तो आईला समजावतो. तेवढ्यात रोहित येतो आणि म्हणतो, सर, डिस्चार्ज मिळाला आहे, आपण निघायला हवं. देव मान हलवतो, आईला उचलून घेतो आणि बाहेर निघतो. आसपासचे लोक त्याच्याकडे पाहतच राहतात, कारण देव खूप देखणा होता. पण देव कुणाकडेही लक्ष देत नाही. तो आईला कारमध्ये बसवतो आणि स्वतःही बसतो. दुसरीकडे विलामध्ये तानियाने संपूर्ण हॉलचं रूपच बदलून टाकलं होतं. जेव्हा तानियाची झोप उघडते तेव्हा तिला आसपास कोणीही दिसत नाही. अनोळखी खोली पाहून ती घाबरते आणि जोरात ओरडू लागते. तिचा आवाज ऐकून नोकर धावत येतात. त्यातली एक 55 वर्षांची बाई तिला शांत करते आणि सांगते की ती देवच्या विलामध्ये आहे. रोहित तिला इथे सोडून गेला आहे आणि देव व रोहित काही कामासाठी बाहेर गेले आहेत. हे ऐकून तानिया शांत होते, पण तिच्या डोक्यात लगेच एक कल्पना येते. ती मनात म्हणते, चल तानिया, तो खडूस इथे नाही, म्हणजे आता मनासारखं सगळं करता येईल. ती हसत त्या बाईंना सांगते, आंटी, माझं नाव तानिया आहे. त्या मान हलवतात. थोड्या वेळाने सगळे नोकर खाली जातात. तानिया फ्रेश होऊन खाली येते. तिला वाटतं की कुणीतरी तिला लपून बघत आहे. ती पाहते तर 15 वर्षांची मुलगी
ससांच्या पिल्लांसोबत उभी असते. तानिया तिला हसून बोलावते. ती मुलगी घाबरते, पण तानिया पुन्हा बोलावते. तेव्हा ती येते. तानिया तिचा हात धरून तिला सोफ्यावर बसवते. तुझं नाव काय? तानिया प्रेमाने विचारते. ती म्हणते, माझं नाव मुन्नी आहे. तानिया हसते आणि तिच्याशी गप्पा मारायला लागते. ती सशांना घेऊन त्यांच्यासोबत खेळायला लागते. खेळता खेळता ती सोफ्यावरचे कुशन खाली फेकते. इतक्यात एक नोकर येतो आणि विचारतो, मॅडम, तुम्ही काही खाल्लं नाही? मी काही आणू का? तानिया म्हणते, हो, माझ्यासाठी आणि मुन्नीसाठी कोल्ड ड्रिंक आणि स्नॅक्स आणा. थोड्या वेळाने तो सगळं आणून देतो. तानिया काही स्नॅक्स सशांना देते. ससे आनंदाने उड्या मारतात. तानिया हसते. मग ती मुन्नीलाही खायला देते. ती टीव्ही चालू करते, गाणं लावते आणि सोफ्यावर उभी राहून नाचायला लागते. तानियाची ही निरागसता पाहून नोकर हसू लागतात, पण त्यांना भीती वाटत असते. जर देवने हॉलची ही अवस्था पाहिली तर काय होईल. सगळीकडे स्नॅक्स सांडलेले, कोल्ड्रिंक्स पसरलेले, कुशन खाली पडलेले, पूर्ण हॉल अस्तव्यस्त झाला होता. पण त्या सगळ्यात एक व्यक्ती होती जी डोळे बारीक करून तानियाकडे बघत होती. जणू नुसत्या नजरेनेच तिला जाळून टाकेल. देव, रोहित आणि त्याची आई जेव्हा विलामध्ये पोहोचतात तेव्हा ते हॉलमध्ये जाण्यासाठी आत प्रवेश करणारच असतात, पण समोरचं दृश्य पाहून ती तिथेच थांबून जातात. देवच्या डोळ्यांमध्ये त्या क्षणी राग स्पष्ट दिसत होता. तर त्याची आई आणि रोहित आश्चर्याने तानियाकडे पाहतच राहिले. रोहित मनातल्या मनात तानियासाठी देवाकडे प्रार्थना करत होता, कारण देवला आपल्या घरात अजिबात पसारा किंवा गोंधळ आवडत नव्हता. आणि आज तानिया ज्या अवस्थेत होती तिला देवने कधीच असं पाहिलं नव्हतं. ती अगदी लहान मुलीसारखी वागत होती. तिच्या आजूबाजूला काय चाललंय याची तिला काहीच पर्वा नव्हती. ती बेधडक सोफ्यावर उभी राहून डान्स करत होती. तिच्या उड्या मारण्यामुळे तिचा शर्टवर गेला होता आणि तिची सडपातळ गोरी कंबर स्पष्ट दिसत होती. त्यावर तिने शॉर्ट्स घातले होते, त्यामुळे तिचे लांब सडपातळ पाय अजूनच आकर्षक दिसत होते. देव डोळे बारीक करून फक्त तानियाकडेच पाहत होता. नंतर त्याचं लक्ष हॉलकडे जातं, तर संपूर्ण हॉल अस्तव्यस्त झाला होता आणि सगळे नोकर फक्त तानियाकडेच बघत होते. हे पाहून देवचा राग आणखी वाढतो आणि तो मोठ्याने ओरडतो, हे काय चाललंय इथे? त्याचा आवाज ऐकताच सगळे नोकर जागेवरच गोठतात. तानिया मात्र तशीच उभी राहते, जणू कुणीतरी तिच्यावर थंड पाणी टाकलं आहे. एका हातात चिप्स आणि दुसऱ्या हातात टीव्हीचा रिमोट. शर्ट अजूनही वरच. ती घाबरलेली उभी होती. ती मनात विचार करते, आता तर गडबड झाली. हा राक्षस आता माझं काय करणार? ती हळूच प्रवेशद्वाराकडे पाहते. तिथे तिला देव, रोहित आणि एक वयस्क स्त्री दिसते. देवच्या चेहऱ्यावरचा राग पाहून तिचे डोळे मोठे होतात. ती पटकन सोफ्यावरून खाली उतरते आणि नीट बसते, जणू काहीच घडलं नव्हतं. देव तिच्याकडे येतो. तानिया त्याला निरागस चेहरा करून हसते. तिचे दात पाहून देव अजूनच चिडतो. तो काही बोलणार इतक्यात तानिया गोड आवाजात म्हणते, सर, तुम्ही आलात? मला खूप भीती वाटत होती. मला वाटलं तुम्ही मला एकटीला सोडून गेलात. देव भुवया उंचावत म्हणतो, असं आहे का? म्हणूनच तू भीती घालवण्यासाठी पार्टी करत होतीस? तानिया पुन्हा हसत म्हणते, सर, मी फक्त माझी भीती कमी करत होते. मला वाटलं तुम्ही येणार नाही. तिचा निरागस चेहरा पाहून रोहित आणि देवची आई तिच्या गोडपणात हरवून जातात. पण देव अजूनही शांत होत नाही. तो नोकरांवर ओरडतो, काय बघत उभे आहात? लवकर सगळं साफ करा. नोकर लगेच पळून जाऊन साफसफाईला लागतात.
नंतर देव तानियाला म्हणतो, मिस तानिया, 30 मिनिटात तयार होऊन खाली या, आपल्याला पार्टीला जायचे. तानिया खुश होते, पण लगेच तिच्या लक्षात येतं की तिच्याकडे ड्रेसच नाही. देव तिच्या मनातलं ओळखतो आणि बॉडीगार्डकडून एक पॅकेट घेऊन तिला देतो. हा ड्रेस आहे, जा तयार हो. तानिया आनंदाने आपल्या रूममध्ये जाते. देवची आई त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. देव सांगतो, जास्त विचार करू नका, ती माझी असिस्टंट आहे, तानिया रावत. रावत हे ऐकून त्याची आई आश्चर्यचकित होते. मग थकलेली असल्यामुळे ती विश्रांतीसाठी जाते. ती काही वेळाने देव आणि रोहित हॉलमध्ये तानियाची वाट पाहत असतात. तेवढ्यात तानिया जिन्यावरून खाली येताना दिसते. देव क्षणभर थक्क होतो. ती ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. रोहितच्या आवाजाने देव भानावर येतो आणि म्हणतो, चल. तिघेही पार्टीसाठी निघतात. हॉलसमोर गाडी थांबते. रिपोर्टर्स फोटो काढायला येतात, पण बॉडीगार्ड त्यांना कव्हर करतात. तानिया थोडी घाबरते. तेव्हा देव तिचा हात पकडून म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे ना. ते तिघे आत जातात. सगळ्यांच्या नजरा तानियावरच खेळतात. मुली तिच्यावर जळत असतात आणि मुलं देववर. देवला हे सगळं पाहून राग येतो. तेव्हा एक वेटर ड्रिंक आणतो. तिघेही ते घेतात. तानिया ड्रिंक घेताच तिला काहीतरी वेगळं जाणवतं, पण ती दुर्लक्ष करते. काही मिनिटात तिच्या शरीरात उष्णता वाढू लागते. ती देवला सांगते की ती वॉशरूमला जाते आणि तिथून निघते. पण कोणीतरी अजूनही तिच्यावर नजर ठेवून होता आणि तो तिच्या मागे हळूच जातो. तानिया वॉशरूमकडे जात असताना तिचे पाय डगमगत होते. ती हळूहळू पुढे चालत होती. जशी ती वॉशरूममध्ये जाणार होती तेवढ्यात कोणीतरी मागून तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला हळूहळू ओढत एका लॉबीमध्ये घेऊन जातो. तिथे नेऊन तो तिला सोडून देतो. तानियाला काही क्षण कळतच नाही की तिच्यासोबत काय घडलंय. थोडी शुद्धीवर येत ती समोरच्या माणसाकडे पाहते आणि तिचे डोळे रागाने आकसतात. तो दुसरा कोणी नसून सिंघानिया कुटुंबाचा दत्तक मुलगा मोहित असतो. त्याच्यामुळेच देव आजपर्यंत आपल्या कुटुंबापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी देव ज्या बातम्या पाहत होता त्या याच्या विरोधात होत्या. पोलिसांनी त्याला अटक केली होती, पण पैशांच्या जोरावर त्याने सगळं प्रकरण दाबून टाकलं आणि स्वतःचं नाव स्वच्छ करून घेतलं. देव आणि रोहित यांनी मास्क घातले होते, पण तानियाने नाही. ती पार्टीत आल्यापासूनच मोहितची नजर तिच्यावर होती. त्याने तानियाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण देवच्या उपस्थितीमुळे तो तिच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मग त्याने एका वेटरला बोलावून तानियाच्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळले. ते खूपच स्ट्रॉंग होते. जेव्हा त्याने पाहिलं की तानिया एकटी वॉशरूमकडे जात आहे तेव्हा तो तिच्या मागे लागला. तानिया नशेत असली तरी तिला अंदाज आला होता की तिच्यासोबत काय होत आहे. ती तितकीही भोळी नव्हती जितकी दिसत होती. ती अडखळत्या आवाजात विचारते, तू कोण आहेस? मला इथे का आणलं आहेस? मला जाऊ दे. तानियाला पाहून मोहितची विकृत इच्छा वाढतच जाते. तो खोडकर हसू करत म्हणतो, जेव्हा तू विचारलंस आहेस की मला काय हवं आहे तर सांगतो. मला तू हवी आहेस एक रात्रीसाठी. किती पैसे हवेत ते सांग, मी देईन. फक्त किंमत सांग. हे शब्द ऐकून तानियाला प्रचंड राग येतो. ती जोरदार थप्पड त्याच्या चेहऱ्यावर मारते. त्यामुळे मोहित संतापतो. दात खात तो म्हणतो, साली, आधी विचार केला होता की प्रेमाने वागेन, पण आता तुला मोहित सिंघानियाचा राक्षसी रूप दिसेल. असं म्हणत तो तिचे दोन्ही खांदे पकडून तिला जोरात भिंतीवर आपटतो. त्यामुळे तानियाच्या तोंडून हलकी किंकाळी निघते. तानिया त्याच्यासमोर विनवणी करू लागते, रडू लागते, मला सोड. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. चेहरा लाल झाला होता, पण मोहितला तिची अजिबात दया येत नाही. उलट तिची अशी अवस्था पाहून त्याला वेगळाच आनंद मिळत होता. तो हळूहळू तिच्या जवळ येतो.
तानिया स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तो तिच्या चेहऱ्यावर पुन्हा मारतो आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागतं. तो अजूनही थांबत नाही. तिच्या मानेजवळ येऊन तिला दुखापत करतं. तानियाच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडते. ती स्वतःला सोडवण्यासाठी त्याला ढकलते, मारते, पण तिच्यात ताकद उरलेली नसती. दरम्यान पार्टी हॉलमध्ये देवला काहीतरी चुकत असल्याची जाणीव होते. तो इकडे तिकडे पाहतो, पण तानिया कुठेच दिसत नाही. तिला न पाहून त्याच्या मनात भीती निर्माण होते. तो एका बॉडीगार्डला इशारा करतो. बॉडीगार्ड शोधायला जातो, पण काही सापडत नाही. तो परत येऊन सांगतो की तानिया कुठेच दिसली नाही. देव अधिकच अस्वस्थ होतो. इकडे पडद्यामागे मोहित तानियाला पकडून उभा असतो. तानियाचे डोळे सुजलेले, काजळ पसरलेलं आणि ती पूर्णपणे घाबरलेली असते. मोहित अजूनही तिला त्रास देत असतो. तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्या मानेजवळ येतो. तानिया रडत असते, पण आवाज बाहेर येत नाही. ती सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण अपयशी ठरते. मोहित तिच्या कपड्यांना हात लावणार इतक्यात अचानक कोणीतरी जोरदार लाथ मारतो. मोहित खाली कोसळतो. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागतं. तो पोट पकडून खाली पडलेला असतो. त्याच्या समोर उभा असलेला माणूस त्या क्षणी जणू नरकाचा देव वाटत होता. सॉरी यार, मी मोहितचे नाव बदलून आदित्य ठेवलं. सॉरी, मी विसरले होते. थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. आदित्यला जेव्हा जोरात लाथ बसते तेव्हा तो खाली जमिनीवर कोसळतो आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागतं, कारण लाथ खूप जोरात बसलेली असते. ती लाथ कोणी दुसऱ्याने नाही तर देवने मारलेली असते. खरं तर जेव्हा देवला त्याच्या बॉडीगार्डकडून कळतं की तानियाचा काहीच पत्ता लागलेला नाही, तेव्हा तो खूपच अस्वस्थ होतो. त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण होते. तो लगेच आपल्या फोनवरून हेड बॉडीगार्डला मेसेज करतो आणि त्याचे सगळे बॉडीगार्ड चारही दिशांना तानियाला शोधायला निघतात. काही मिनिटातच देवला एक कॉल येतो आणि तो तिथून निघून जातो. जसजसा तो पुढे जात असतो तसं त्याच्या हृदयाचे ठोके वाढत जातात. जणू काहीतरी वाईट घडत आहे अशी त्याला जाणीव होत असते. जसा तो त्या ठिकाणी पोहोचतो आणि समोरचं दृश्य पाहतो तसं त्याच्या डोळ्यात रागाने लालसरपणा येतो, कारण समोर आदित्य तानियासोबत जबरदस्ती करत असतो. तानिया त्याच्यापासून सुटण्यासाठी विनवण्या करत असते, पण आदित्यवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. हे पाहून देवच्या रागाचा पारा चढतो. त्याच्या डोळ्यात संताप भरतो. नसा ताणल्या जातात. तो वेगाने तानियाकडे पाहतो. तो आदित्यला तानियापासून दूर ओढतो आणि त्याला जोरदार लाथ मारतो. त्यानंतर जे हवं ते तुला माहीतच आहे. जसं तानिया देवला समोर पाहते तशी ती धावत त्याच्याकडे जाते, त्याला मिठी मारते आणि मोठ्याने रडू लागते. ती काहीच बोलू शकत नसते. तानियाला त्या अवस्थेत पाहून देवचं मन तुटून जातं. तो तिच्या मनातलं सगळं समजून घेतो. तो तिला शांत करत म्हणतो, शांत हो, काहीही झालेलं नाही, सगळं ठीक आहे, मी आलोय ना. पण त्याच्या या शब्दांनी तानिया आणखी जोरात रडू लागते, कारण ती खूप घाबरलेली असते. जर देव वेळेत आला नसता तर तिच्यासोबत काहीही भयंकर घडू शकत होतं. ती थरथर त्या आवाजात म्हणते, याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच देवच्या रागाला पारावर राहत नाही. तो आदित्यकडे अशा नजरेने पाहतो जणू त्याला जिवंत जाळून टाकेल. आदित्यही वर बघतो आणि देवला पाहून थोडा दचकतो, कारण 7 वर्षानंतर तो देवला पाहत असतो. तो हळूहळू उभा राहतो आणि म्हणतो, दूर हो इथून. जिच्यावर मी हात ठेवला आहे ती फक्त माझी आहे. हे ऐकताच देवचा संताप उफाळून येतो. तो तानियाला हलकेच बाजूला करतो आणि आदित्यच्या कॉलरला पकडून ओरडतो, जिला तुझी म्हणतोयस ती फक्त माझी आहे. देव स्वतःचं नाव घेताच आदित्य
वेड्यासारखा हसायला लागतो. तो देवची खिल्ली उडवत म्हणतो, कोणता देव? तोच ना ज्याला 7 वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबाने घराबाहेर काढलं होतं. सगळे नातेसंबंध तोडले होते. नंतर तो गंभीर होत म्हणतो, विसरू नकोस 7 वर्षांपूर्वी मी तुझ्यासोबत काय केलं होतं. जर तुला तुझ्या आयुष्यात शांत राहायचं असेल तर ही मुलगी मला परत दे. आजची रात्र ती माझी आहे आणि तुला हवी असेल तर उद्या ये. हे शब्द ऐकताच देवचा संताप अनावर होतो. तो आदित्यवर तुटून पडतो आणि त्याला जोरजोरात मारू लागतो. आदित्यही प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, पण नशेत असल्यामुळे तो नीट लढू शकत नाही. देवच्या जबर मारामुळे आदित्य बेशुद्ध पडतो. रागाच्या भरात देव आपली बंदूक काढतो आणि गोळी झाडणारच असतो. तेवढ्यात त्याच्या कानावर तानियाच्या किंचाळण्याचा आवाज येतो. ती खूप घाबरलेली असते. गोळी सुटते, पण आदित्य बाजूला होतो आणि गोळी जमिनीत घुसते. आवाज ऐकून तानिया आणखी घाबरते आणि जोरात ओरडते. तानियाचा आवाज ऐकताच देव लगेच स्वतःला सावरतो. तो बंदूक बाजूला ठेवतो, आपला कोट काढून तानियाला घालतो आणि तिला मिठीत घेतो. तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण तानिया शांत होत नाही. मग देव तिचा चेहरा हातात घेतो आणि तिला शांत करण्यासाठी तिच्या ओठांवर हलकं चुंबन देतो. देव जेव्हा तानियाकडे पाहतो आणि तिला बेशुद्ध झालेली पाहतो, तेव्हा तो आपल्या माणसांना काही इशारा करतो. त्यानंतर तो तानियाला अलगद आपल्या कुशीत उचलतो. त्यावेळी तानियाचा चेहरा देवच्या छातीमध्ये लपलेला असतो. तिच्या अर्ध्या चेहऱ्यावर केस पसरलेले असल्यामुळे तो झाकला गेला होता आणि उरलेलं काम देवच्या गार्ड्सनी केलं होतं. देव तानियाला आपल्या हातात घेत पुढे चालू लागतो. तो जसजसा पार्टी हॉलकडे जातो तसतशी लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. देवच्या हातात ही मुलगी कोण आहे? मुली तर तानियाला देवच्या कुशीत पाहून जळत होत्या, पण तानियाला याची काहीच जाणीव नव्हती की ती देवच्या कुशीत असल्यामुळे आजूबाजूला काय चाललं आहे. देव तानियाला घेऊन पार्टी हॉलमधून बाहेर पडतो, पण मागे अनेक प्रश्न सोडून जातो. ती मुलगी कोण होती आणि देवचा तिच्याशी काय संबंध आहे? लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण कोणाकडेच त्याची उत्तरं नव्हती. मात्र देवला या प्रश्नांचा काहीच फरक पडत नव्हता. तो तानियाला घेऊन तिथून निघून जातो. काही मिनिटातच तो पार्किंग एरियामध्ये पोहोचतो आणि कारमध्ये बसतो. तानिया अजूनही त्याच्या कुशीतच होती. देव तिच्या चेहऱ्याकडे खूप बारीकाने पाहत होता. तो जसजसा तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता तसतशा त्याच्या डोळ्यांसमोर 7 वर्षांपूर्वीच्या काही धूसर आठवणी यायला लागतात. पण तो त्या ठिकाणी आठवणी झटकून टाकतो, कारण त्याला त्या आठवणी पुन्हा जाग्या करायच्या नव्हत्या. त्या आठवणींनीच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तो अजूनही विचारात हरवलेला असतानाच त्याला आपल्या हातात थोडी हालचाल जाणवते. खाली पाहिल्यावर त्याला कळतं की तानियाला शुद्ध येत आहे आणि ती हळूहळू डोळे उघडत आहे. तानिया डोळे उघडते आणि एकटक देवकडे पाहत राहते, पण थोड्याच वेळात तिला खूप गरम वाटायला लागतं. ती हळूच आपली बोटं उचलते आणि देवच्या चेहऱ्यावर फिरवू लागते. गालांवरून सरकत तिचं बोट त्याच्या ओठांपर्यंत पोहोचतं. तानियाच्या या स्पर्शाने देवला एक वेगळीच भावना जाणवते, पण तो लगेच स्वतःला सावरतो आणि मग काहीतरी विचार करून त्याच्या ओठांवर एक खट्याळ स्मित येतं. तानिया त्याच्या ओठांवर बोट फिरवत असताना देव थोडं तोंड उघडतो आणि तिचं बोट त्याच्या दातांमध्ये अडकतं. तो हलकसं चावतो. तानियाच्या तोंडून हलकी आह निघते. ती रागाने देवकडे पाहते आणि मनात म्हणते, तू माझं बोट चावलंस, आता बघ मी काय करते.
ती लगेच देवची टाय पकडून त्याला आपल्या दिशेने ओढते. त्यामुळे देवला वाकावं लागतं आणि त्यांचे ओठ अगदी जवळ येतात. तानिया वेळ न घालवता आपल्या बाह्या देवच्या मानेभोवती टाकते आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवते. ती त्याला किस करू लागते. देव तिला थांबवत नाही. तो फक्त तिला तिच्या मनासारखं करू देत होता. तानियाला नीट किस करायला येत नसल्यामुळे ती ओठ चावणंच जास्त करत होती. हळूहळू ती देवच्या ओठांना जरा जोरात चावते. देव थोडा दूर होतो, पण तानिया पुन्हा त्याच्याकडे झुकते आणि पुन्हा त्याच्या ओठांवर ओठ ठेवते. यावेळी ती आणखी जोरात चावते आणि देवच्या खालच्या ओठातून रक्त यायला लागतं. ती थोडी दूर सरकते, पण देवला ते मान्य नसतं. तो तिच्या मानेमागे हात ठेवून तिलाच पुन्हा जवळ उठतो आणि तिच्या ओठांवर पुन्हा आपले ओठ ठेवतो, यावेळी अधिक जोरात. तानिया थोडी घाबरते, पण नशेमुळे तीही हळूहळू त्याच्यात सामील होते. तीही देवला प्रतिसाद देऊ लागते. तिचे हात आपोआप त्याच्या केसांमध्ये फिरू लागतात. दोघांमधील जवळीक वाढत जाते. काही क्षणांनी त्यांचा श्वास एकमेकांत मिसळतो, पण तानियाला श्वास घेणं अवघड होऊ लागतं. म्हणून ती देवच्या खांद्यावर हलकेच मारू लागते. देववर काही परिणाम होत नाही, म्हणून ती पुन्हा त्याच्या ओठांना चावते. तेव्हा देवला समजतं आणि तो तिला सोडतो. तो तिच्याकडे बारेकाने पाहतो. तानियाचा चेहरा खूपच गोड दिसत होता. तिचे ओठ सुजलेले होते आणि चेहरा लालबुंद झाला होता. तानिया लाजून खाली पाहत होती आणि हळूहळू आपल्या ओठांना हात लावण्याचा प्रयत्न करत होती, पण देवने तिचे हात पकडलेले होते. ती त्याच्या हातावर नखं रोवते आणि हात सोडवते. मग स्वतःच्या ओठांना स्पर्श करून पाहते. ते सुजलेले असल्याची जाणीव होते. ती वर पाहते, डोळे बारीक करून देवकडे रागाने पाहते आणि मग त्याच्या कुशीत बसून त्याला जोरात ढकलते. देवने घातलेला कोट काढून तानियाने बाजूला फेकून दिला. त्या क्षणी तानियाचा ड्रेस थोडासा खाली सरकला होता, त्यामुळे तिचा कॉलर बोन स्पष्ट दिसत होता. ते पाहून देवचा घसा कोरडा पडला. त्याला कारमधून पळून जावंसं वाटत होतं, पण तो तसं करू शकत नव्हता. तो कसाबसा स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण तानिया वारंवार त्याच्या आतल्या भावना चाळवत होती. ती देवच्या वर बसली आणि हळूहळू मान खाली झुकवत त्याच्या चेहऱ्याजवळ येऊ लागली. देवने लगेच डोळे घट्ट मिटून घेतले. हे पाहून तानियाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. तिने हळूच देवच्या हातांवर आपले हात ठेवले, त्याचे हात घट्ट पकडले आणि आपले ओठ त्याच्या चेहऱ्यावरती टेकवले. ती हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर ओठ फिरवू लागली. जसजशी ती त्याच्या चेहऱ्यावरती ओठ फिरवत होती, तसतसा देव स्वतःवरचा ताबा गमावत होता. तरीही तो स्वतःला सावरत होता, कारण तानियाला नशेत असताना काहीही त्रास होऊ नये असं त्याला वाटत होतं. तानियाने हळूहळू त्याच्या डोळ्यांवरून गालांवरून ओठ फिरवत त्याच्या ठोठ्यावर आणले आणि हलकासा चावा घेतला. त्यामुळे त्याच्या ओठावर लाल निशाण उमटलं. तानिया ते पाहून खट्याळपणे हसली आणि मग त्याच्या उजव्या गालावरही तसंच केलं. नंतर त्याच्या नाकाला स्पर्श करत डाव्या गालावर ओठ टेकून पुन्हा हलकासा चावा घेतला. त्यानंतर तिने त्याच्या कपाळावरती ओठ ठेवले आणि मधोमध हलकेच चुंबन घेतले आणि पुन्हा चावा घेतला. त्या ठिकाणी लाल निशाण पडलं. ते पाहून ती हसली आणि हलकासा स्पर्श करत तिथे थांबली. यानंतर तिने त्याच्या ओठांजवळ येत त्याला चिडवण्याचा अंदाजात स्पर्श केला. देव तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. अचानक एका झटक्यात देवने तानियाला खाली घेतलं आणि स्वतः तिच्यावर आला. तिच्या डोळ्यात पाहत तो हसत म्हणाला, स्वीट हार्ट, आता माझी पाळी.
यानंतर देवने तिच्या गालावर ओठ ठेवले. एक हात तिच्या गालावर ठेवला आणि हलकासा चावा घेतला. तान्याच्या तोंडून हलकीशी आह निघाली. देव तिच्याकडे पाहून थोडंसं हसला. तानिया त्याच्या या वागण्याने थोडी चिडली आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण देवने तिचे हात अजून घट्ट पकडले आणि तिचे हात तिच्या डोक्यावरती धरले. तो हळूहळू तिच्या ओठांजवळ येऊ लागला. तान्याचं हृदय जोरात धडधडत होतं आणि त्या धडधडीचा आवाज देवला स्पष्ट ऐकू येत होता. देव तिच्या अगदी जवळ थांबला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. तानियाच्या डोळ्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. तिच्या पापण्या हलक्या फडफडत होत्या, ज्यामुळे तिची निरागसता आणखी खुलून दिसत होती. एका क्षणासाठी देव तिच्यात हरवून गेला. त्याला असं वाटलं की जणू तो तिला आधीपासून ओळखतोय, पण नेमकं कुठे पाहिले हे त्याला आठवत नव्हतं. त्यानंतर त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला जवळ घेतलं. काही वेळाने तानियाचा श्वास जड झाला तेव्हा देवने तिला अलगद सोडलं. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तानिया त्याच्याकडे पाहताना पुन्हा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण देवने तिचे हात सोडले नाहीत. तेवढ्यात ड्रायव्हरचा घाबरलेला आवाज आला. सर, आपण हॉटेलला पोहोचलो आहोत. देवने ओके म्हणत उत्तर दिलं. ड्रायव्हर खूपच घाबरलेला होता. कारमधील सगळं वातावरण पाहून तो आधीपासूनच अस्वस्थ झाला होता, म्हणूनच तो लगेच बाहेर उतरला. 5 मिनिटांनी देव तानियाच्या वरून उठला. आपला कोट उचलला आणि तिला घालून दिला. मग तो कारमधून उतरला आणि तानियाला बाहेर येण्यास सांगितलं. तानिया हळूहळू बाहेर आली, पण तिचे पाय डगमगत होते. ती उभी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण ती पडण्याच्या स्थितीत होती. तिने कारची काच पकडून स्वतःला सावरलं. तिचे डोळे मिटत होते, तरीही ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. देवला वाटलं की तिला फारसा नशा नाही, म्हणून तो पुढे चालू लागला. तानिया त्याच्या मागे डगमगत चालू लागली. देव वेगाने चालत होता, पण तानिया खूप हळू चालत होती. तिचे डोळे सतत मिटत होते. देवला जेव्हा याची जाणीव झाली, तानिया त्याच्या मागे येत नाहीये हे लक्षात येताच देव तिथेच थांबतो. तो मागे वळून तानियाकडे पाहणार इतक्यात तानिया येऊन त्याच्या पाठीवर धडकते आणि तिच्या तोंडून अचानक निघतं, अरे यार, हा खांब कुठून आला? हे ऐकून देवच्या डोळ्यांचा आकार लहान होतो. तो मागे वळतो तर पाहतो की तानिया पडणार आहे. तो लगेच तिच्या कमरेला धरून तिला सावरतो. घाबरून तानिया डोळे घट्ट मिटते. त्याला भीती वाटत असते की ती पडली तर तिला दुखापत होईल, पण काही क्षणांनी तिला जाणवतं की ती पडली नाहीये. ती डोळे उघडते आणि देवकडे पाहते. देवला पाहताच तिच्या डोळ्यात चमक येते. ती लगेच आपले हात देवच्या गळ्यात टाकते. देव तिच्याकडे पाहण्यात इतका गुंतून जातो की त्याला आजूबाजूचं काही भान राहत नाही. तानियाने गळ्यात हात घातल्यावर तो भानावर येतो. त्याला जाणवतं की ते दोघे कोणत्या अवस्थेत उभे आहेत. तो पटकन तानियाला सरळ उभं करतो आणि थोड्या कडक आवाजात म्हणतो, आता तुला नीट चालतही येत नाही का? तानिया मान खाली घालते आणि दोन्ही हात वर करते, जणू सांगते मला उचलून घे ना. त्या क्षणी तिचा चेहरा लाल झालेला असतो आणि ती खूपच गोड दिसत असते. देव तिच्याकडे एकटक पाहत असतो. तेवढ्या तिचा गोड आवाज त्याच्या कानात पडतो, सर, माझे डोळे मिटत आहेत, प्लीज मला उचलून रूममध्ये घेऊन चला ना. हे ऐकून देव तिच्याकडे थोडा रागाने पाहतो आणि डोकं हलवतो, जणू म्हणतोय या मुलीचं काही होऊ शकत नाही. पण शेवटी तो तिला उचलून घेतो. तानिया हवेत हात हलवत असते आणि एक हात देवच्या चेहऱ्यावर फिरवते. कधी त्याच्या नाकाला स्पर्श करते तर कधी ओठांना, कधी गाल ओढते तर ती हसत म्हणते, तुमचा चेहरा किती क्यूट आहे, तुम्ही खूप हँडसम आहात. ती त्याच्या गालावर किस करते आणि हलकसं चावते. खूपच सॉफ्ट आहे तुमचे गाल, खावंसं वाटतंय.
हे ऐकून देवच्या भुवया उंचावतात. तो तिला पाहतच आपल्या रूममध्ये जातो आणि तिला बेडवर अलगद झोपवतो. मनात म्हणतो, ही मुलगी एकटी रूममध्ये ठेवणं धोकादायक आहे. तो तिला ब्लँकेट घालून निघणार इतक्यात तानिया त्याचा हात धरते आणि स्वतःकडे ओढते. देव तिचा हात हलकेच सोडवत तिच्या कपाळावर हलकंसं किस करतो आणि म्हणतो, झोप आता, नाहीतर मला तुला झोपवायचं दुसरे मार्गही माहीत आहेत. हे ऐकून तानियाचे गाल लाजेने लाल होतात. ती लगेच ब्लँकेटमध्ये स्वतःला पूर्ण झाकून घेते. देवला ते पाहून हसू येतं आणि तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जातो. परत आल्यावर तो पाहतो की तानिया झोपली आहे. त्याला थोडासा दिलासा मिळतो. तो सोफ्यावर जाऊन झोपतो. काही वेळाने रात्री उशिरा त्याला जाणवतं की कोणीतरी त्याच्या अंगावरून हात फिरवत आहे. तो डोळे उघडतो तर पाहतो तानिया त्याच्या छातीवर ओठ फिरवत आहे. देव तिला दूर करत म्हणतो, तानिया, हे काय करतेस? जा, बेडवर जाऊन झोप. पण तानिया ऐकत नाही. ती पुन्हा त्याच्याकडे झुकते. देवला कळतं की काहीतरी बरोबर नाही. ती हलक्या आवाजात म्हणते, मला खूप गरम होतंय, आय वॉन्ट यू. हे ऐकून देवला समजतं की तिला ड्रग दिलं गेलं आहे. तो गोंधळून जातो. तो कधीही कोणाच्या इच्छेविरुद्ध काही करत नाही. त्यामुळे तो तिचा फायदा घ्यायचा विचारही करत नाही. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तिचा हात धरून तिला जवळ घेतो. ती त्याच्या मांडीवर बसते. तो तिच्या केसांना अलगद मागे सारत म्हणतो, तानिया, नीट ऐक, तू सध्या शुद्धीत नाहीस. सकाळी तुला पश्चाताप होईल. त्यामुळे आता शांतपणे झोप. तो तिच्या केसांमध्ये हात फिरवतो, पण तानिया ऐकत नाही. ती अजूनच अस्वस्थ होते आणि कपडे काढायला लागते. मला खूप गरम होते, प्लीज हेल्प मी. देव तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही. अचानक ती त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवते. सुरुवातीला देव स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी तोही तिच्या भावना स्वीकारतो. दोघांमध्ये हळूहळू जवळीक वाढते. काही वेळाने देवला जाणवतं की तानियाला श्वास घ्यायला त्रास होतोय. तेव्हा तो तिला सोडतो आणि तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवतो. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, आता ठीक आहे, आता शांत हो. पण तानिया थांबत नाही. ती त्याच्या शर्टचे बटन उघडायला लागते. देव तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी तोही तिच्यासोबत वाहत जातो. हळूहळू दोघंही एकमेकांचे कपडे काढू लागतात आणि त्या क्षणी तानिया देवसमोर फक्त अंडरगार्मेंट्समध्ये उभी असते, तर देवचा शर्टही निघालेला असतो. देव तानियाला आपलं शर्ट घालून देतो आणि तिला आपल्या बाहुपाशात उचलून बेडवर झोपवतो. मग तिला आपल्या कुशीत घेत तिच्या केसांवरून अलगद हात फिरवू लागतो. काही क्षणातच दोघेही गाढ झोपेत जातात. सकाळी देव झोपेतच अस्वस्थ होऊन तडफडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याचा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता. तो वारंवार एकच बोलत होता, नाही नाही, मी काही केलं नाही. जसजसा तो हे बोलत होता तशी त्याची वाणी अधिकच अडखळत होती. तानिया त्याचा आवाज ऐकून हळूहळू डोळे उघडते आणि देवची अवस्था पाहते. ती त्याला उठवत नाही, फक्त एकटक त्याच्याकडे पाहत राहते. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे जातं, ज्यातून अश्रू वाहत होते. ती त्याला उठवण्यासाठी हात पुढे करते, पण त्याचवेळी तिच्या अंगावरची चादर थोडी खाली सरकते आणि तिचा वरचा भाग दिसू लागतो. स्वतःकडे लक्ष जाताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती जोरात किंचाळते. तिचा आवाज ऐकून देव हळूहळू शांत होतो आणि डोळे उघडतो. तानियाला पाहताच तो काही क्षण तिला पाहतच राहतो.
तान्याच्या लक्षात येतं की तिच्या अंगावर एकही कपडा नाही आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा आहेत. स्वतःची अशी अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिचं रडणं पाहून देव तिच्याकडे पाहतो आणि तिचा हात धरून तिला आपल्या जवळ ओढतो. ती त्याच्यावर कोसळते. देववर पडताच तान्याचं रडणं क्षणभर थांबतं, पण लगेचच ती पुन्हा जोरात रडू लागते आणि त्याच्या छातीवर हात मारत म्हणते, का केलंस असं माझ्यासोबत? मी तुझं काय बिघडलं होतं? देव शांतपणे तिचे केस कुरवाळत म्हणतो, शांत हो, मी काही चुकीचं केलं नाही. मी फक्त तुला त्रासातून वाचवलं, नाहीतर तू पूर्ण रात्र यातना सहन करत राहिली असतीस. आणि खरं सांगायचं तर तूच मला वारंवार जवळ येण्यासाठी भाग पाडत होतीस. मी तुला खूप समजावलं, पण तू ऐकलं नाहीस. हे ऐकून तान्या फक्त त्याच्याकडे पाहत राहते. देव तिला हलकेच बाजूला करत म्हणतो, पहिले कपडे घाल, मग बोलू. तो तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात काहीतरी बोलतो, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारा येतो. तान्या पटकन खाली पडलेले कपडे उचलून घालते. देवही आपले कपडे घालतो. त्यानंतर तान्या त्याच्या समोर येऊन उभी राहते. देव तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढतो आणि ती त्याच्या मांडीवर बसते. तो तिचं डोकं आपल्या छातीशी लावतो, केसांवरून हात फिरवतो आणि तिच्या कमरेभोवती हात ठेवतो. तान्याला त्याच्या मिठीत एक वेगळंच समाधान मिळतं. देव तिला सांगतो, तुला कुणीतरी ड्रग दिलं होतं, म्हणून तू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतीस. आठवायचा प्रयत्न कर. तान्याला हळूहळू लक्षात येतं की काल रात्री तिला खरंच काहीतरी दिलं गेलं होतं. त्यामुळे ती हादरते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, पण ती काहीच विचारू शकत नाही. ती देवकडे पाहते. तो आधीपासूनच तिच्याकडे पाहत असतो. तो तिच्या कपाळावर हलकसं चुंबन देतो. तिचे डोळे आपोआप मिटतात. देव म्हणतो, तू आधी फ्रेश होऊन ये, मग आपण इथून निघू. आणि त्यानंतर तान्या मान हलवते. काही बोलायचा प्रयत्न करते, पण शब्द बाहेर येत नाहीत. देव तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो. शॉवरखाली उभी राहिल्यावर तान्या डोळे मिटते आणि काल रात्रीच्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागतात. सुरुवातीला त्या अस्पष्ट असतात, पण हळूहळू स्पष्ट होतात. त्या आठवणींमुळे ती घाबरते, पण देवसोबत घालवलेले काही क्षण आठवून तिच्या ओठांवर हलकी स्मित उमटते. तिचा चेहरा लाजेने लाल होतो. काही वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर येते. पांढऱ्या रंगाचा बाथरोब घातलेली ती खूपच सुंदर दिसत असते. देव तिच्याकडे पाहून क्षणभर स्तब्ध होतो. तिच्या व्यक्तिमत्वाने तो भारावून जातो. नकळत तो तिच्याकडे चालत जाऊ लागतो. तान्या त्याला जवळ येताना पाहून थोडी घाबरते आणि मग मागे सरकते. काही क्षणातच ती भिंतीला टेकते. देव तिच्यासमोर उभा राहतो. दोन्ही हात भिंतीवर ठेवतो आणि त्यांच्या नजरा एकमेकात हरवून जातात. तो प्रसंग वाचून तिचा चेहरा लाजेने लाल होतो. सुमारे 20 मिनिटांनंतर तान्या फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर येते. त्यावेळी ती खूपच क्यूट दिसत होती, कारण तिने पांढऱ्या रंगाचा बाथरोब घातला होता. अंघोळ केल्यामुळे तिची त्वचा थोडी गुलाबी दिसत होती, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत होतं. देव जेव्हा तान्याकडे पाहतो तेव्हा त्याचा घसा कोरडा पडतो, कारण तिचा बाथरोब फक्त तिच्या मांड्यांपर्यंतच होता. तिच्या गोऱ्या लांबसडक पायांकडे पाहून देव पुन्हा एकदा तिच्या मोहात पडतो आणि स्वतःवरचा ताबा हरवू लागतो. त्याचे पाय आपोआप तान्याकडे वळतात. तान्या त्याला आपल्या दिशेने येताना पाहते, तेव्हा तिचा श्वास वेगाने चालू लागतो. ती हळूहळू मागे सरकू लागते आणि देव पुढे येत राहतो. काही क्षणातच तान्या मागे जात भिंतीला टेकते. याच संधीचा फायदा घेत देव तिच्या अगदी समोर येतो. दोन्ही हात भिंतीवर ठेवतो
आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. काही क्षणांसाठी देव आणि तानिया दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. नकळत देव पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. दोघेही त्या क्षणात इतके गुंतून जातात की देवचा फोन वाजत आहे हेही त्यांना कळत नाही. फोन पुन्हा वाजल्यावर देव भानावर येतो आणि तानियापासून थोडा दूर होतो. तानिया लाजून आपली नजर खाली करते. तिचा संपूर्ण चेहरा लाल झालेला असतो. देव तिच्याकडे एकटक पाहतो आणि मग हलकेच तिच्या ओठांवर पुन्हा एक छोटा किस करून हसत म्हणतो, बेबी लवकर तयार हो, आपल्याला इथून निघायचं आहे. तो तिचे केस नीट करतो आणि दुसऱ्या बाजूला निघून जातो. तानिया त्याच्याकडे पाहत राहते आणि मग क्लोजेट रूममध्ये जाते. देवने आधीच तिच्यासाठी ड्रेस ठेवून दिला होता. ती पटकन तयार होऊन बाहेर येते. ती देवकडे थोड्या रागाने पाहते आणि देवही तिच्याकडे पाहत असतो. सुमारे 10 मिनिटांनंतर रोहित रूममध्ये येतो आणि म्हणतो, आपण आधीच उशीर झालाय, लवकर निघायला पाहिजे. दोघेही मान हलवतात आणि तिघेही हॉटेलमधून बाहेर पडतात. मात्र तिथे कुणीतरी त्यांना सतत पाहत असतं. देव ड्रायव्हरसोबत तानियाला घरी पाठवतो आणि स्वतः दुसऱ्या गाडीत बसतो. रोहित त्याच्यासोबत असतो. काही वेळाने ते ऑफिसमध्ये पोहोचतात. ऑफिसमध्ये देव रोहितकडे रागाने पाहत असतो. रोहित नजर खाली करतो. देव डोळे बारीक करून विचारतो, त्या मुलीचा काही पत्ता लागला का? रोहित मान हलवत म्हणतो, मी खूप प्रयत्न केले पण काहीच कळलं नाही. हे ऐकताच देवचा राग अनावर होतो. तो जोरात टेबलवर हात आपटतो. टेबल तुटतो आणि त्यावरील सगळं सामान खाली पडतं. त्याच्या हाताला दुखापत होते आणि रक्त येऊ लागतं, पण त्याला त्याची पर्वा नसते. तो रागाने ओरडतो, तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत. मला त्या मुलीबद्दल सगळी माहिती हवीच. 7 वर्ष झाली तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि ती आरामात जगते. मी तिला असं सहज जगू देणार नाही. रोहित त्याला शांत करत म्हणतो, शांत हो, सगळं ठीक होईल. मी पूर्ण प्रयत्न करेन, कारण फक्त तूच नाही, मीही तितकाच त्रास सहन केलाय. 7 वर्षांपूर्वी जे घडले ते आपण दोघांनीच सहन केले. त्यामुळे मला देखील तिला तिच्या केलेल्या गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे. देव त्याच्या बोलण्यावर भावूक होतो आणि त्याला मिठी मारतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. रोहित त्याला सोफ्यावर बसवतो. फर्स्ट एड बॉक्स आणतो आणि त्याच्या जखमेवर पट्टी बांधतो. थोडा शांत झाल्यावर देव म्हणतो, तानियाची सिक्युरिटी वाढव. रोहित मान हलवतो आणि थोडं बोलून बाहेर जातो. देव हळूहळू आपल्या सिक्रेट रूममध्ये जातो. तिथून सिगारेट काढतो आणि मोठ्या काचेच्या भिंतीसमोर उभा राहतो. खाली बघितल्यावर लोक मुंग्यांसारखे दिसत असतात. तो मोठ्याने हसत म्हणतो, मी ती उंची गाठली आहे जी तुम्ही कधीच गाठू शकणार नाही. तुम्ही माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. तो सिगारेट पेटवून मोठे झुरके घेतो. खोली धुराने भरून जाते. डोळे बंद करताच त्याच्या मनात भूतकाळातील आठवणी जाग्या होतात. 7 वर्षांपूर्वीचं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागतं. 7 वर्षांपूर्वी फ्लॅशबॅक. एका मोठ्या हवेलीच्या हॉलमध्ये एक मुलगा केक कापत होता आणि बाकी सगळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. तो मुलगा इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याला त्याची आई दिसते. तो केक कापून सर्वात आधी आपल्या आईला केक खाऊ घालतो, कारण त्याला आपल्या आईवर खूप प्रेम असतं. त्याची आईही त्याच्यावर तितकंच प्रेम करत असते. त्यानंतर तो सगळ्यांना केक वाटतो. केक वाटून झाल्यावर सगळे पार्टी एन्जॉय करण्यासाठी कपल डान्स करू लागतात. तो मुलगाही आपल्या मित्रांशी गप्पा मारू लागतो.
थोड्याच वेळात अनेक गाड्या हवेलीसमोर येऊन थांबतात. त्यातून बरेच लोक उतरतात. ते सगळे आत येतात. तेव्हा त्यांच्यातील एका मुलीची नजर त्या बर्थडे बॉयवर पडते आणि त्याला पाहताच तिच्या डोळ्यात चमक येते. ती त्याच्याकडे बघतच राहते. त्याला पाहून तिच्या ओठांवर एक खट्याळ स्मित उमटतं. ती हळूहळू चालत त्याच्या जवळ येते आणि मागून त्याच्या डोळ्यांवर हात ठेवते. पण त्या मुलाला कुणीही त्याला स्पर्श करणं किंवा त्याच्या खूप जवळ येणं अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे तिच्या स्पर्शामुळे तो रागावतो आणि तिचा हट्ट झटकतो. त्यामुळे ती मुलगी तोल जाऊन खाली पडते. तो मुलगा मागे वळून तिला रागाने पाहतो आणि मोठ्याने ओरडतो, सनया सूर्यवंशी, तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्यापासून दूर राहायला? तुला माझं बोलणं समजत नाही का? तिच्या पडण्यामुळे आणि त्याच्या ओरडण्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तेव्हा सगळ्यांच्या कानावर एक रुबाबदार आवाज येतो, देव, हे काय चाललं आहे ते? हो, हा मुलगा दुसरा कोणी नसून देवच होता. त्या दिवशी देवचा वाढदिवस होता. तो पूर्ण 21 वर्षाचा झाला होता आणि ती मुलगी म्हणजे सूर्यवंशी घराण्यातील सनया सूर्यवंशी. तिला देव खूप आवडत होता, पण देवला ती अजिबात आवडत नव्हती. सनया खूप लाडावलेली आणि हट्टी मुलगी होती. घरच्यांनी तिचे इतके लाड केले होते की तिची प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत असे. तिने आयुष्यात कधीच अभाव पाहिला नव्हता. त्यामुळे ती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली होती. तिची आई वडीलही तिच्या वागण्यामुळे त्रस्त झाले होते. पुढे तो आवाज दुसरा कोणाचा नसून हंसराज सिंघानिया यांचा होता. त्यांनी जेव्हा पाहिलं की त्यांच्या जिवलग मित्र सूर्यवंशींच्या नातीशी अशी अवहेलना होत आहे, तेव्हा त्यांना खूप राग येतो. कारण त्यांनी तर सनयाला आधीच या घराची सून मानलं होतं. म्हणून ते रागाने देवकडे पाहतात आणि म्हणतात, देव, ही काय वागणूक आहे? लगेच सनयाची माफी माग. देवला हे ऐकून खूप राग येतो. तो दात चावून म्हणतो, सॉरी दादाजी, पण मी या मुलीची माफी मागणार नाही. हे ऐकून हंसराज सिंघानिया अजूनच रागावतात. आम्ही जे सांगतोय ते कर, नाहीतर शिक्षेसाठी तयार राहा. दरम्यान सनया हे सगळं पाहत असते आणि तिच्या ओठांवर एक खट्याळ स्मित असतं. ती खोटे अश्रू आणून उभी राहते आणि म्हणते, दादाजी, काही नाही, कदाचित देवने चुकून माझा हात झटकला असेल म्हणून मी पडले. तुम्ही त्यांना रागवू नका. हे ऐकून हंसराज शांत होतात आणि देवला म्हणतात, पहा, ती तुझी बाजू घेत आहे, थोडी तरी लाज बाळग. देवला मात्र सनयाचा खूप राग येतो. तो तिला रागाने पाहतो आणि हॉलमधून बाहेर निघून जातो. तिथे अजून एक व्यक्ती होती जी हे सगळं पाहून हसत होती. त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चालू होतं. देव हॉलमधून गार्डनमध्ये जातो आणि ती व्यक्तीही त्याच्या मागे जाते. थोड्या अंतरावरून तो देवकडे पाहत राहतो. काही वेळाने त्याच्या मनात एक आयडिया येते. तो परत हॉलमध्ये येतो आणि सनयाकडे पाहतो. सनयाही त्याच्याकडे पाहून खट्याळ हसते. दोघे एकमेकांकडे पाहून स्मित करतात आणि आपल्या कामात लागतात. दरम्यान हळूहळू सगळे गेस्ट आपल्या गप्पांमध्ये व्यस्त होतात. आदित्य आणि कृष दोघेही देवच्या मागे जातात. त्यांच्या हातात ड्रिंक असतात. आदित्य देवसाठीही एक ग्लास घेऊन जातो. ते तिघे गप्पा मारत ड्रिंक पिण्यास सुरुवात करतात. जसे ते ड्रिंक घेतात तसं देवला काहीतरी विचित्र वाटायला लागतं. तो काहीतरी बहाणा करून तिथून निघून जातो. आदित्य आणि कृषला काही समजत नाही. त्यांना वाटतं की देवला काही काम असेल. देव हळूहळू आपल्या रूममध्ये जातो आणि दरवाजा लॉक करतो. त्याला खूप उष्णता जाणवायला लागते.
तेव्हा त्याला कळतं की त्याच्या ड्रिंकमध्ये कुणीतरी काहीतरी मिसळलं आहे आणि म्हणूनच तो स्वतःला सावरत आपल्या रूममध्ये थांबतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला पुढे जाऊन नक्की आवडेल.